चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील मित्रपक्ष हे एकत्र लढतात किंवा स्वतंत्रपणे सामोरे जातात याबाबतीत खलबतच सुरू होती। मतदानाला आता केवळ 18 दिवस शिल्लक असतानाही चित्र अस्पष्टच आहे। चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नवनिर्वाचित शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके प्रथमच सामोरे जात आहेत। परंतु या पक्षाचा शहरात प्रभाव बघता त्या हे शिवधनुष्य कशा पेलतात याकडे पक्ष नेतृत्व सहित सर्वांचेच लक्ष लागले आहे। कालपर्यंत राष्ट्रवादी शरद पवार गटाची धुरा जिल्ह्यात पक्षाचा एकही आमदार किंवा खासदार नसताना सध्याचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी समर्थपणे पार पाडली। राजू कक्कड यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शहर अध्यक्ष पदाची माळ दीपक जयस्वाल यांच्या गळ्यात पडली। परंतु कालांतराने दीपक जयस्वाल यांनी सुद्धा शरद पवार गटाला राम राम करीत अजित पवार गटाशी हात मिळवणी केली आणि अलबत जिल्हाध्यक्ष पदाची माळ बेबीताई उईके यांच्या गळ्यात पडली। परंतु बेबीताईंना जिल्हाध्यक्ष झाल्यापासून पक्षाची मोठ बांधणी अजून तरी करता आली नाही हे कडू वास्तव आहे। आज मितीला त्यांच्याकडे निवडणूक रिंगणात उभे करण्याकरिता 7 उमेदवारांच्या पलीकडे संख्या जात नाही ही सत्य परिस्थिती आहे। त्यातल्या त्यात त्यांचा स्वभाव बघता आणि राजकीय चातुर्य बघता त्यांची इतर पक्षांशी छुपी युती तर नाही ना असा संशय बळावतोच। त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांच्याकडून पक्षश्रेष्ठींच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील का हा सुद्धा चर्चेचा विषय ठरला आहे।